उत्पादक ते थेट ग्राहक विक्री संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय नागपूर मार्फत मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आंबा मिलेट व धान्य महोत्सव 2 मे ते 5 मे या कालावधीत करण्यात येणार आहे। सद्यस्थितीत तृणधान्यापासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणारे मोठ्या प्रमाणात नवउद्योजक तयार झालेले आहेत। यामध्ये वैयक्तिक उत्पादक शेतकरी बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या यांचा समावेश आहे। त्यामुळे सदर उत्पादकांच्या उत्पादनांची प्रचार प्रसिद्धी, ग्राहकांमध्ये जागरूकता, थेट खरेदी व मार्केट लिकेजेस तयार करणे आवश्यक आहे। या महोत्सवामध्ये कोकणातील हापूस, पायरी, दशहरी व राज्यातील विविध भागातील केशर आंबा, विदर्भातील गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील गोला आंबा, कलेक्टर आंबा यासारख्या व इतर स्थानिक आंबा उत्पादकांचा समावेश असणार आहे। तसेच विदर्भ व इतर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मिलेट व धान्य उत्पादक सदर महोत्सवात त्यांच्या शेतमालाची कोणत्याही मध्यस्थाविना थेट ग्राहकांना विक्री करणार आहेत, अशी माहिती कृषी पणन मंडळाच्या वतीने अजय कडू यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली। या महोत्सवाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की नागपूरकर ग्राहकांना कोकणमधला अस्सल हापूस आंबा खाण्यासाठी उपलब्ध करून द्यावा। आजकाल हापूस आंबा सगळीकडे मिळतो, पण तो ओरिजिनल आहे की नाही याची ग्राहकांना खात्री नसते। म्हणून कोकणामधला विशेषतः सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, देवगड असेल, इथल्या शेतकऱ्यांचा जो उत्पादन केलेला आंबा आणि नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा कोणत्याही मध्यस्थाशिवाय किंवा ब्रोकरशिवाय डायरेक्ट उत्पादकापासून तर ग्राहकांपर्यंत वाजवी दरात उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्दिष्ट या आंबा महोत्सवाचा आहे। त्याच्यासोबतच याच्यामध्ये आपलं मिलेट आणि धान्यसुद्धा राहणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने विदर्भातले मिलेट उत्पादक असेल, धान्य उत्पादक शेतकरी आहे, शेतकऱ्यांचे समूह आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, ज्यांनी मिलेटचं उत्पादन घेतलेलं आहे किंवा मिलेटमध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन करून त्याचे खाद्यपदार्थ तयार केलेले आहे, यांचेसुद्धा विक्रीची व्यवस्था, विक्रीचं लिंकेज ग्राहकांपर्यंत करून देणे हा या महोत्सवामागचा प्रमुख उद्देश आहे। याच्यामध्ये 62 स्टॉल आपले राहणार आहे। 35 स्टॉलमध्ये आपले मिलेट, धान्य आणि काही मिलेट धान्य उत्पादक शेतकरी, काही गावरान आंबे पण तिथे ठेवणार आहेत आणि एक्सक्लुझिव्हली 27 स्टॉल हे आपले आंब्याचे राहणार आहे। याच्यामध्ये आंब्यामध्ये प्रामुख्याने कोकणातला हापूस आंबा असेल, केशर आहे, पायरी, आम्रपाली, लंगडा अशा प्रकारचे आंबे राहणार आहे। त्याच्यानंतर दशहरीसुद्धा राहणार आहे, असे आंबे राहणार आहे। त्यासोबतच गडचिरोलीमधला कलेक्टर आणि गोला आंबा हा सुद्धा राहणार आहे। मिलेट उत्पादकामध्ये तर जवळपास 34 शेतकरी उत्पादक समूह, कंपन्या ह्या मिलेटसाठी राहणार आहे आणि आंब्यासाठी पूर्ण डेडिकेटेड स्टॉलमध्ये 3 स्टॉल आपले विदर्भातले आणि काही हे मिलेटसोबतसुद्धा आंबा विक्री करणार आहेत। तर साधारणतः याच्यामध्ये जवळपास 40 स्टॉल आउट ऑफ 62 40 स्टॉल हे आपले जवळपास विदर्भातल्या शेतकरी आणि शेतकऱ्याचे प्रोड्यूसवर काम करणारे समूह यांच्यासाठी राहणार आहेत। नागपुरातील किती लोकांना? नागपूर जिल्ह्यातले 21 स्टॉल आपले राहणार आहे याच्यामध्ये आणि आंब्याचे एक असे साधारणतः 22 स्टॉल हे एक्सक्लुझिव्हली नागपूर जिल्ह्याचे राहणार आहे।